अवयवदानाचा आदर्श स्वर्गीय सौ कमलाबाई जांगडा यांच्या कुटुंबियांचा श्री महावीर भवनात सत्कार। अवयव हे केवळ दान नसून मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देणारे महान मानवतावादी कार्य आहे। असाच एक साहसी आणि प्रेरणादायी निर्णय घेत जांगडा परिवाराने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे। स्वर्गीय सौ कमलाबाई नतमलजी जांगडा यांच्या अवयवदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल हरिना नेत्रदान समिती अमरावती धामणगाव तर्फे जांगडा परिवाराचा विशेष सत्कार सोहळा श्री महावीर भवन येथे पार पडला। या प्रसंगी श्री नतमलजी जांगडा, संजय कुमार जांगडा आणि अभय कुमार जांगडा या कुटुंबियांचा अवयवदानाच्या धाडसी निर्णयाला सहमती दर्शवल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष सौ अर्चनाताई रोठे, अडसड अक्का यांनी विशेष उपस्थिती लावून जांगडा परिवाराच्या या निर्णयाचं कौतुक केलं। तसेच उपस्थित सर्व नागरिकांनी आणि समाज बांधवांनी स्वर्गीय सौ कमलाबाई जांगडा यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली। अवयवदानाचा हा संदेश जनजनपर्यंत पोहोचवून समाजात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे असं मत यावेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला समाज बांधव, मातृशक्ती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। मरता है शरीर, अमर है आत्मा, अवयवदाता से मिलता है इसका। हमने तो परमात्मा सरकार परिवार द्वारा उसके ऊपर परिवार को निर्णय लिया उनके जो भी और हरिना फाउंडेशन 2011 से 10 से आपके गाँव के जब नरेंद्र सोनी की विद्या हरिना का जब देहांत हुआ था तब हरिना की स्थापना हुई और शासन से संलग्न की संस्था अंधत्व निवारण समिति के अंतर्गत हम काम करते हैं। 2011 से लगाकर 10 से लगाकर अभी तक 3000 के ऊपर आय डोनेशन हरिना फाउंडेशन द्वारा 3000। आप सोचिए कि रात 13 पूरी जाती है 3000, लेकिन 3000 में से करीबन 500 आंखें 500 आए और अमरावती में ही लगाए गए। मतलब दिल की आंखें अमरावती की जो अंदर व्यक्ति देखिए उनको लगाई जाती है। लेकिन जब अवयवदान की बात आती है तो आप और हम सब कौन सौभाग्यशाली अवयवदान कर सकता है, कितना भी अपनी इच्छा जताई कुठल्या तरी रूपाने आपण कुणाला तरी जीवन देऊन त्याच्या रूपामध्ये आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला आयुष्यभर पाहू शकतो। या भावनेने त्यांनी जो एक हा पुढाकार घेतला हा नक्की समाजासाठी आदर्श करणार आहे आणि सरकार असो लोकांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये या बाबतीत भरपूर जागरूकता आणण्याचा प्रयत्न करून राहिली आहे। पण जेव्हा स्वतःच्या घरून असा पुढाकार घेतला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाचे उदाहरण आपण समाजाला त्या पद्धतीने सांगण्याची अशा आचार आणि विचार या दोन्हींची प्रेरणा मिळते। मी काकूच्या पवित्र आत्म्याला माझी श्रद्धांजली अर्पण करते आणि पुनश्च एकदा जांगडा परिवाराचं अभिनंदन करते। तसेच परमेश्वराने त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ देऊ